योगी कथा प्रकरण 20. नागझरी महादेवाचे मालेगावात आगमन. मालेगाव शहरापासून मेहकर राज्य महामार्गावर वडप गाव आहे. या गावालगत महादेवाचे पुरातन मंदिर आहे. ते नागझरी संस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ते अतिशय प्राचीन व पुरातन मंदिर आहे. तेथे जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. वडप गावाजवळ कळंबेश्वर लघु पाटबंधारे योजनेचा तलाव बांधण्यात आला आहे. यात साचलेले पाणी नागपूर जालना राज्य महामार्गापर्यंत येते. तलावावरून उपसा व प्रवाही सिंचन शेतकरी करतात. या तलावाच्या बुडीत क्षेत्रात श्री नागझरी संस्थान गेलेले आहे. पूर्वी या संस्थानजवळून नदी वाहत होती. तिथे एक ओलांडाही होता. मंदिरालगत आंब्याची 50-60 झाडे होती. त्या सावलीत विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होत. जिल्ह्यातील बऱ्याच गावातील लोक दर्शनासाठी तिथे जात. त्या मंदिराजवळील विहिरीतील पाणी कधीच आटत नव्हते. 12ही महिने तिला पाणी राहायचे. दर सोमवारी तिथे अन्नदान सुरू असायचं. तिथे श्री दत्तात्रयाची मूर्ती स्थापन करून त्यांचे मंदिर बांधण्यात आले होते. गुरुपौर्णिमेला उत्सव तिथे साजरा व्हायचा. या मंदिरालगत उंबराचे झाड होते. तलावाचे काम सुरू असताना ते झाड पाण्यापासून 3 फूट उंचीवरून तोडले होते. त्यावेळी अखंड पाण्याची धार त्यामधून वाहत होती. असे सर्वसाधारणपणे कोठेही होत नाही. आता हे मंदिर तलावाच्या पाण्याखाली गेल्याने बऱ्याच वेळा मे महिन्यापर्यंत या मंदिरात पाणी राहते. त्यामुळे भाविक तेथे वर्षातून फक्त 2 महिन्यातच दर्शनासाठी जाऊ शकतात. हे मंदिर जागृत देवस्थान आहे. येथे दरवर्षी जावळ व इतर धार्मिक कार्यक्रम होतात. निसर्गरम्य परिसर होता. हे मंदिर तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने तेथील धार्मिक उत्सव बंद झाले आहेत. त्यानंतर एका रात्री नागझरी संस्थान येथे वास्तव्यास असलेले श्री शंकर भगवान मालेगाव येथील श्री संजय रामभाऊ बळी सावकार यांच्या स्वप्नात आले. श्री शंकरांनी त्यांना सांगितले की ते आता त्यांच्या शेतात वास्तव्यास आले आहेत. संजय बळींनी तो वृत्तांत मला सांगितला. त्यानंतर एके दिवशी मी त्यांच्या शेतात गेलो. त्यावेळी तेही सोबत होते. त्यांचे शेत आम्ही फिरलो. ज्या ठिकाणी मला शंकराचे वास्तव्य दिसले ती जागा बळी यांना दाखवली. त्या ठिकाणी पूर्वाभिमुख मंदिर बांधले. तिथे 2 फेब्रुवारी 2020 रोजी महाशिवरात्रीला श्री शंकर व शिववाहन नंदीच्या मूर्ती स्थापित केल्या. हे मंदिर श्री ढवळेश्वर संस्थानच्या मागे मालेगाव कळंबेश्वर रस्त्यालगत आहे. येथे भाविक दर्शनास येतात. दरवर्षी महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. श्री नागझरी येथील श्री शंकर मालेगावात वास्तव्यास आले. या मंदिराच्या मागे 12ही महिने पाणी असलेली विहीर आहे.